नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 8051 मायक्रो कंट्रोलर असेंबली लँग्वेज प्रोग्रामिंग मध्ये ब्लॉक एक्सचेंज हा एक्सपेरिमेंट किल मायक्रोव्हिजन वरती आपण करून पाहणार आहोत. ब्लॉक एक्सचेंज म्हणजे काय? तर या एक्सपेरिमेंट मध्ये आपण 10 नंबर ऑफ डेटाज 8 बिट डेटाज घेणार आहे आपण 10 नंबर्स आणि ते एका लोकेशनला असतील. सिमिलरली अनदर 10 नंबर्स डेटा हे एक दुसऱ्या लोकेशनला स्टोअर असेल. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो फर्स्ट 10 बिट डेटा आहे तो सेकंड 10 बिट डेटाच्या लोकेशनला जाईल आणि सेकंड 10 बिट डेटा जो आहे तो फर्स्ट नंबरच्या 10 बिट नंबरच्या लोकेशनला जाईल. म्हणजे त्यांचं लोकेशन आपल्याला एक्सचेंज करायचं आहे आणि ते आपण आजच्या ह्या एक्सपेरिमेंट मध्ये पाहणार आहोत. तर ते पाहण्यासाठी आपण two block of 10 data bytes is stored in the internal RAM from 40H and 50H onwards. Write assembly language program to exchange the data bytes of the blocks. आपल्याला दोन 10 बिट्स डेटा बाइट्स आहेत आणि सॉरी 10 डेटा बाइट्स आहेत आणि त्यातला प्रत्येक डेटा हा 8 बिट आहे. तो इंटरनल रॅमच्या लोकेशन 40H ऑनवर्ड्स आणि 50H ऑनवर्ड्सला स्टोअर आहे. म्हणजेच फर्स्ट 10 डेटा बाइट्स हे 40 to 49 ह्या लोकेशनला स्टोअर असतील आणि सेकंड डेटा बाइट्स हे सेकंड 10 डेटा बाइट्स हे 50 to 59 ह्या इंटरनल रॅम मेमरी लोकेशनला स्टोअर्ड असतील आणि त्यांचं आपल्याला एक्सचेंज करायचं आहे. तर त्यासाठीचा प्रोग्राम आपण किल मायक्रोव्हिजन वरती करून पाहणार आहोत. तर मी किल मायक्रोव्हिजन स्टार्ट करतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की किल मायक्रोव्हिजन मध्ये ऑलरेडी प्रोजेक्ट मध्ये काहीच नाही. तर आपण या ठिकाणी न्यू प्रोजेक्ट करूया. न्यू प्रोजेक्ट. माझा ऑटोमॅटिकली तो फोल्डर डेस्कटॉपचा आहे तो सिलेक्ट झालेला आहे आणि ह्या नवीन प्रोजेक्ट साठी आपण नाव देऊया ब्लॉक एक्सचेंज हे नाव देतो मी. यासाठी आपल्याला जो मायक्रो कंट्रोलर सिलेक्ट करायचा आहे तो 8089C51 जो आपल्या लॅब मध्ये उपलब्ध आहे त्याचा वापर आपण करणार आहोत. नो. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्ट ब्लॉक एक्सचेंज इथे प्रोजेक्ट विंडो मध्ये तुम्हाला दिसत असेल. त्याचबरोबर टार्गेट आणि सोर्स ग्रुप क्रिएट झालेला आहे. तर याच्यासाठी जो काही आपल्याला प्रोग्राम लिहायला लागणार आहे एडिटर विंडो मध्ये तो प्रोग्राम आपण सोर्स ग्रुप साठी ऍड करूया. ऍड न्यू ऍटम टू ग्रुप सोर्स ग्रुप 1 आणि याच्यामध्ये आपण असेंब्ली लँग्वेज मध्ये आपण प्रोग्राम लिहित असल्यामुळे ASM फाईल आपण चूज करूया आणि या फाईलला नाव देऊया. या फाईलला देखील तुम्ही काही नाव देऊ शकता. मी फाईल आपल्याला रीड करता यावी व्यवस्थित यासाठी मी पुन्हा ब्लॉक एक्सचेंज हे असंच नाव देतो आणि ऍड करतो. मला ब्लॉक एक्सचेंज एडिटर विंडो उपलब्ध झालेला आहे ज्याच्यामध्ये मी ते नवीन प्रोग्राम लिहिणार आहे. आता याच्यामध्ये ह्या प्रोसिजर तुम्हाला सर्व माहित आहेत. प्रोजेक्ट मध्ये जाऊन ऑलरेडी एखादा प्रोजेक्ट असेल तो प्रोजेक्ट क्लोज करायचा आहे आणि जर नसेल तर प्रोजेक्ट न्यू प्रोजेक्ट आणि त्यानंतर आपण सोर्स ग्रुपला नवीन आपला जो प्रोग्राम लिहायचा आहे त्याची एडिटर विंडो आपण त्याला ऍड करत असतो. एडिटिंग फाईल ऍड करतो. त्या ठिकाणी आपल्याला ती फाईल देखील इथे आता दिसायला लागेल. तर आपला प्रोग्राम काय आहे, तर आपल्या प्रोग्राम मध्ये आपल्याला 2 10 बिट डेटा बाइट्स हे आपल्याला एक्सचेंज करायचे आहेत मेमरी लोकेशनला आणि त्यासाठी आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. तर आपल्या सुरुवातीला आपला जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचा स्टार्ट काय असणार आहे, ORG 0 0 0 0 0 0 H हे म्हणजे काय असणार आहे, आपल्या प्रोग्रामचं स्टार्टिंग लोकेशन जे की आपण असेंबलरला आपण सांगणार आहे. ORG हे काय असणार आहे आपलं, इट इज अ डिरेक्टिव्ह. नेक्स्ट, आता ह्या प्रोग्राम मध्ये आपण आपला जर फ्लोचार्ट वगैरे आपण तयार करायचं म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या या ठिकाणी दोन 10 बिट
डेटा बाईट्स आहेत आणि त्या प्रत्येकाचं मेमरी लोकेशन हे वेगळं आहे. पहिली डेटा 10 बिट डेटा टाइप्स ही 40H लोकेशन पासून पुढे स्टार्ट होत आहे आणि सेकंड 10 डेटा बाईट्स जो आहे ते आपल्याला 50H लोकेशन पासून स्टार्ट होत आहेत. म्हणून आपण त्याला त्या मेमरीला आपण पॉइंटर आपल्याला वापरावा लागेल. तर फर्स्ट पॉइंटर जो आहे आपला तो आपण वापरणार आहोत मूव R0, #40H हे आपण लोकेशन हे R0 या रजिस्टर मध्ये आपण सेट करतोय. मी R0 इथे का घेतोय कारण आपण या ठिकाणी रजिस्टर इनडायरेक्ट मेथड पुढे वापरणार आहोत की ज्या लोकेशन मधून आपल्याला डेटा घ्यायचा आहे आणि म्हणून रजिस्टर इनडायरेक्ट जेव्हा आपण ऍड्रेसिंग मोड वापरतो तेव्हा आपल्या लक्षात असेल की आपल्याला R0 आणि R1 हे दोनच रजिस्टर आपण ऍज अ पॉइंटर म्हणून त्या ठिकाणी वापरू शकतो. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो आपलं लोकेशन आहे नेक्स्ट 10 डेटा बाईट्सचं ते कोणतं असणार आहे 50H आणि यासाठी मला R1 घ्यावं लागेल. R0 आणि R1 आपण डेटा पॉइंटर साठी आपण वापरत असतो. आणि त्यानंतर मात्र आपल्याला किती डेटा बाईट्स आहेत दोन्हीच्या किती बिट आहे 10 डेटा बाईट्स 10 डेटा बाईट्स आहे. म्हणजे आपल्याला काउंटर किती एक्सचेंज करताना किती वेळा एक्सचेंज करावं लागणार आहे 10 टाइम्स. तर आपल्याला जर 10 ह्या नंबरचा आपल्याला काउंटर सेट करावा लागेल. त्यासाठी मी घेतो मूव नेक्स्ट रजिस्टर R2, हॅश मी डायरेक्टली 10 टाकतो. एच त्या ठिकाणी लिहित नाही याचा अर्थ ते डेसिमल आहे. तर याचा अर्थ 10 डेसिमल नंबर हा माझ्या R2 ह्या रजिस्टर मध्ये सेव्ह होईल. आणि जर तुम्हाला या ठिकाणी एक्झाडेसिमल मध्ये लिहायचं असेल तर 0AH असं केलं तरी देखील चालणार आहे. परंतु रिडेबल असावं आणि जास्त समजावं यासाठी मी तिथे 10 हे इंटर करतोय. नेक्स्ट आता आपल्याला काय करावं लागेल तर या ठिकाणी आपलं लॉजिक चालू होणार आहे. ते काय मूव A, @R0 मी R0 ह्या ठिकाणचा डेटा हा अक्युमुलेटर मध्ये घेतोय आणि तो डेटा मी एक्सचेंज करतोय. कशाशी एक्सचेंज करतोय अक्युमुलेटर अँड @R1 शी मी काय करतोय एक्सचेंज करतोय. म्हणजे काय झालं तर R0 ची व्हॅल्यू काय आहे 40H आहे आणि केल्यामुळे काय होणार आहे 40H ह्या मेमरी लोकेशनला जो डेटा स्टोअर आहे तो डेटा माझ्या अक्युमुलेटर मध्ये येणार आहे. आता XCH ही इन्स्ट्रक्शन मी वापरतो याचा अर्थ काय होतो तर 8 बिट डेटा एक्सचेंज होतो. म्हणजे जे सोर्स आणि डेस्टिनेशन आहे तुमचं ह्या सोर्स आणि डेस्टिनेशन मध्ये डेटा एक्सचेंज होतो. सोर्सचा डेटा डेस्टिनेशनला जातो सोर्सचा डेटा डेस्टिनेशनला जातो डेस्टिनेशनचा डेटा सोर्सला जातो असा हा प्रकार आहे. तर ह्या इन्स्ट्रक्शन नुसार जो काही डेटा तुमचा @R1 म्हणजे 50H च्या लोकेशनला आहे तो A मध्ये जाईल आणि A मध्ये जो डेटा होता जो 40H लोकेशनचा आपण प्रिव्हियस इन्स्ट्रक्शनने घेतलेला आहे तो डेटा @R1 म्हणजे 50H लोकेशनला तो जाणार आहे. आता जो डेटा R50H लोकेशनचा A मध्ये मिळालेला आहे तो मात्र आपल्याला कुठे टाकावा लागेल R0 ला म्हणजे आपलं प्रॉपरली एक्सचेंज होणार आहे. सर मी असं करतो मूव @R0, A तर माझा डेटा काय होणार आहे A मधला जो डेटा आहे तो R0 मध्ये जाणार आहे. म्हणजे याचाच अर्थ काय झालं 40H चा डेटा हा 50H ला आला आणि 50H चा डेटा 40H ला गेला. डेटा काय झाला एक्सचेंज झाला ह्या ठिकाणी. ओके आता हे कंटिन्यू आपल्याला पुढे वाढवत जायचंय म्हणजे आपल्याला पूर्ण 10 डेटा बाईट्स हे आपलं एक्सचेंज झाले पाहिजे. त्यासाठी मला R0 इन्क्रीमेंट करावं लागेल म्हणजे 40H 41H ला करावं लागेल आणि सिमिलरली R1 देखील मला इन्क्रीमेंट करावं लागेल आणि हे कंटिन्युअसली आपल्याला पाहायचं आहे कधीपर्यंत जोपर्यंत आपला 10 डेटा बाईट्स ह्या एक्सचेंज होत नाहीत. पण मी DJNZ R2 इथे मी म्हणतो अगेन. ओके सो हे अगेन हे मला कुठे द्यावं लागेल मला ह्या ठिकाणी अगेन हे द्यावं लागेल. या ठिकाणी कोलन देतो. ओके सो आणि आफ्टर दिस एंड म्हणजे R2 जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत तो अगेन कडे जाणार आहे. एकदा तो 10 आहे तर तो 9 करेल आणि अगेन कडे जाईल. पुन्हा R1 ज्या इन्क्रीमेंटमुळे 41 झाला होता 41 चा डेटा A मध्ये त्यानंतर 51 चा डेटा A मध्ये 40 चा डेटा 51H मध्ये
41 चा डेटा 51H मध्ये, आणि जो काही ए मध्ये आलेला आहे 50H चा डेटा तो R0 मध्ये जाणार आहे, एक्सचेंज होणार आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला प्रोग्राम होतोय. तर हा प्रोग्राम आपण डिबग मध्ये जाऊन पुन्हा रन करून बघूया, आणि आपल्याला पाहायला मिळेल की हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम रन प्रॉपरली होतोय का. तर त्या डिबग मध्ये जाण्याच्या पूर्वी आपल्याला हा प्रोग्राम सेव्ह करायचा आहे आणि बिल्ड करून घ्यायचा आहे, की ज्यामुळे आपल्याला कळेल की हा प्रोग्राम सिंटॅक्स एरर आहे का, किंवा या प्रोग्राम मध्ये काही लिहिताना चुकलं आहे का. तर एरर 0, वॉर्निंग 0, प्रोग्राम आपला बरोबर आहे. आता मात्र आपल्याला डिबग मध्ये जायचं आहे, स्टार्ट डिबग. ओके, आणि जो मेमरी विंडो आहे आपली, ह्या मेमरी विंडो वरती क्लिक करा, आणि ऑलरेडी या ठिकाणी ऍड्रेस मी टाकलेला आहे 40, तर मला 40 दिसतोय. व्यवस्थित ऍड्रेस आपण करून घेऊया, की ज्यामुळे आपल्याला आपली विंडो प्रॉपरली दिसेल. मी ही विंडो छोटी करतो. Okay, so first row is 40H location and second row is 50H location. तर आपल्याला याच्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी डेटा द्यायचा आहे, त्या लोकेशनला आपल्याला जो वाटेल तो डेटा आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. तर मी देतो 41 ला, मी देतो 01, सॉरी 40 ला 01, 41 ला 02, 43 ला काय देऊया, 03 देऊया. या ठिकाणी तुम्ही कोणताही डेटा देऊ शकता. डेटा कोणता देता याला काही हे नाहीये. आपण जो डेटा देईल तो डेटा त्या मेमरी लोकेशनला स्टोर्ड राहणार आहे. झिरो 07, 08, 09 आणि 10 अशा प्रकारे 40 to 49 हा डेटा मी स्टोअर केलेला आहे. सिमिलरली मी 50 ला डेटा देतो, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. आता आपल्याला काय आहे, आपल्या प्रोग्राम नुसार जो 40 चा डेटा आहे तो 50 ला आला पाहिजे, 50 चा डेटा 40 ला आला पाहिजे. म्हणजे 01 इथं आलं पाहिजे, 11 इथं आलं पाहिजे. सिमिलरली 02 इथे आलं पाहिजे, 12 02 च्या जागी गेलं पाहिजे. असं सिमिलरली हे होत गेलं पाहिजे. तर स्टेप बाय स्टेप आपण रन करून बघूया. सर मी स्टेप इन करतो. माझा कर्सर कुठं आहे, तर माझा कर्सर R0 ला आहे. R0 ची व्हॅल्यू 00 आहे, R1 ची व्हॅल्यू 00 आहे, R2 ची व्हॅल्यू 00 आहे, आणि अॅक्युमुलेटर ची व्हॅल्यू देखील 00 आहे. तर या फर्स्ट इन्स्ट्रक्शन नुसार R0 ची व्हॅल्यू काय झाली पाहिजे, 40H झाली पाहिजे. आपण बघूया R0 ची व्हॅल्यू 40H होते का. तर यस, इट इज अ 40. 0x40 म्हणजेच हेक्साडेसिमल व्हॅल्यू असते ते, दॅट इज अ 40H. सिमिलरली R1 ची व्हॅल्यू काय झाली पाहिजे, 50H. बघूया, R1 ची 50H झालेली आहे. R2 ची व्हॅल्यू काय झाली पाहिजे, तर 10 झाली पाहिजे. म्हणजेच हेक्साडेसिमल मध्ये काय येईल, ते 0A यायला पाहिजे तिथे. सो इट इज 0A. आता काय करणार आहे आपण, @R0, R0 ची व्हॅल्यू काय, 40. म्हटलेला आहे, म्हणजे @40 काय व्हॅल्यू आहे, 01 ही व्हॅल्यू आहे. ती कशात आली पाहिजे, अॅक्युमुलेटर मध्ये आली पाहिजे. तर आपण अॅक्युमुलेटर मध्ये बघूया आता व्हॅल्यू काय येते. करेक्ट, म्हणजे जी 40 ला जी व्हॅल्यू होती ती अॅक्युमुलेटर मध्ये आलेली आहे. आता आपण एक्सचेंज करतोय, काय एक्सचेंज करतोय, तर अॅक्युमुलेटरची जी 01 व्हॅल्यू आहे ती कुठे गेली पाहिजे, @R1. @R1 ला काय 50H आहे सध्या, तर R1 ला काय जाणार आहे, अॅक्युमुलेटरची व्हॅल्यू जाणार आहे. अॅक्युमुलेटरची व्हॅल्यू काय 1 आहे, तर माझं इथं काय मिळेल, मला 11 च्या जागी काय मिळेल, मला 1 मिळेल. त्याचबरोबर एक्सचेंज ही कमांड असल्यामुळे @R1 50H ची जी 11 ची व्हॅल्यू आहे ती कशामध्ये जाईल, अॅक्युमुलेटर मध्ये जाईल. म्हणजे अॅक्युमुलेटरची 1 व्हॅल्यू 50 ला मिळेल, 50 ची 11 व्हॅल्यू अॅक्युमुलेटरला मिळेल. बघूया मिळते का. ओके, करेक्ट, अॅक्युमुलेटरची 11 झालेली आहे आणि 50 ला देखील 1 झालेला आहे. आता नेक्स्ट इन्स्ट्रक्शन, त्यामध्ये काय सांगतोय आपण, मूव्ह @R0. म्हणजे R0 ची काय 40H ला कोणती व्हॅल्यू गेली पाहिजे, अॅक्युमुलेटरची. म्हणजे कोणती गेली पाहिजे, ती अॅक्युमुलेटरची व्हॅल्यू काय 11 जाते का, बघूया, गेलेली आहे. ओके, नाव 40H ची व्हॅल्यू काय झालेली आहे, 11. म्हणजे करेक्ट स्विच झालेला, एक्सचेंज झालेला आहे. 40H ची 01 ची व्हॅल्यू इथे 01 11 च्या जागी आलेली आहे, आणि 11
0 1च्या जागी गेलेला आहे. तर सिमिलरली आपण बघूया स्टेप इन प्रत्येक ह्याला. R0 ला मी आता इन्क्रीमेंट करतो. R0 ची व्हॅल्यू 40 च्या ऐवजी 41 झाली पाहिजे, झाली. R1 ला देखील इन्क्रीमेंट करतो. R1 ची व्हॅल्यू 51 झाली आहे. ओके. आणि DJ ENZ R2 अगेन माझी कर्सर डायरेक्ट ह्या अगेन कडे गेलं पाहिजे आणि R2 ची व्हॅल्यू मात्र 10 च्या ऐवजी काय झाली पाहिजे, 9 झाली पाहिजे. बघूया आपण इथे होते का. नाव दिस इज अ 9 आणि माझी कर्सर पुन्हा अगेन कडे गेलेला आहे. वरती गेली का, नाही. तर मी आता कंटिन्युअसली एक्झिक्यूट करतो. त्याला तुम्हाला दिसेल हे बघायचंय, वरचा रो सेकंड रो ला आला पाहिजे. ओके, बघा मी कंटिन्युअसली एक्झिक्यूट करतो. तुम्ही इथे मेमरीकडे लक्ष देत चला, कर्सरकडे. ऑटोमॅटिकली स्विच एक्सचेंज होत जाणार आहे डेटा. बघा पूर्णपणे एक्सचेंज होतोय. 20 10च्या जागी आणि 10 20च्या जागी, आणि आता मात्र आपला प्रोग्राम बंद होतोय. बरोबर आहे ना. R2 ची व्हॅल्यू काय झाली, 0 झाली. प्रोग्राम काय झाला, बंद झाला. ओके. तर अशा प्रकारे आपण ह्या दोन्ही 10 डेटा बाईट जे आहेत आपल्या, ते आपण एक्सचेंज केलेला आहे. जो लोअर रो होता आपला 50H ला, तो वरती 40H ला आलेला आहे आणि 40H चा रो हा 50H ला आलेला आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण डेटा एक्सचेंज करू शकतो युझिंग दिस प्रोग्राम. तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या व्हॅल्यू देखील तुम्ही टाकू शकता आणि तुम्ही प्रोग्राम तुमचा रन करून पाहू शकता. तर मी स्टार्ट डिबग सेशन बंद करतोय. ओके. सो थँक्यू सो मच. या प्रोग्रामच्या रिलेटेड काही क्वेरी असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही पाठवा. थँक्यू सो मच.